काय सांगाल की पण आता अर्थसंकल्प झाला आहे, सर्वसामान्याला पटेल असं अर्थसंकल्प आहे का? काही त्याच्यामध्ये त्रुटी आहे. त्याच्या त्रुटी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उपसूचनाद्वारे असतील किंवा सगळ्या तज्ज्ञांच्या अभ्यास करून, सगळ्यांशी विचारविनिमय करून, सर्व 128 नगरसेवकांची चर्चा करून, सर्व वरिष्ठांशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करता येतील, शहराला काय आपला फायदा होईल, त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याच्यामध्ये ज्या उपसूचना आपल्याला योग्य वाटतील त्या योग्य वाटून ते आम्ही जनरल मॉडेल सादर करताना एकत्रित सादर करतो. एकंदरीत स्थायी समिती जे असेल ते 15 जे सदस्य असतील त्यांच्या सूचना घेऊन नंतर अर्थसंकल्पात मांडणं हे आणि मात्र आता ते झालेलं नसल्याची खंत जी आहे त्या अनेक सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत. काय सांगा? तसं नाही, अजूनपर्यंत आम्ही सर्व 16 सदस्य सभागृहामध्ये बसलेलो होतो. आम्हाला फक्त ते सादर केल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तो डिसिजन घेतलेला आहे की 2-3 दिवस या पूर्ण अर्थसंकल्पावरती प्रॉपर अभ्यास करून, तज्ज्ञांची माहिती घेऊन, आम्हाला त्यातलं जेवढं प्रभागातल्या काही नागरिकांच्या समस्या ज्या भासतात आहेत त्याच्यावरती सोल्युशन कसं निघत, त्यासाठी जी जी कामं अपेक्षित आहेत ती कामं त्याच्यामध्ये उल्लेख करून आणि त्याच्यापैकी किती चालू असलेल्या तरतुदीमध्ये शक्य आहे याचा सगळा आढावा घेऊन आम्ही ते एकत्रितपणे सादर करायचं ठरवलं. एकंदरीत 4 वर्षानंतर पुन्हा एकदा स्थायी समिती स्थापन झाली. शहरांचे लक्ष जे आहे स्थायी समितीवर आहे की आपल्या शहरांमध्ये चांगले कामे व्हावी. एक चेअरमन म्हणून तुम्ही शहराचे जे काही त्यांचे स्वप्न जे आहेत की हे व्हायला पाहिजे ते पूर्ण होतील का? कसा अर्थसंकल्प असणार आहे? निश्चितपणे सर्व अपेक्षा जेवढ्या आम्ही लोकांना आम्ही देखील दाखवल्यात आणि लोकांच्या देखील आहेत आणि ज्या समस्या लोकांना भासतात या सगळ्यांचा समतोल ठेवून शक्य तेवढी सगळी जास्तीत जास्तची कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू.